माझं सौभाग्य भाग 51. रश्मी आणि नील हनीमून वरून परत आले आणि रश्मी मांड परतवणीसाठी माहेरीही जाऊन आली. सगळ्यांचं नॉर्मल रुटीन सुरू झालं. दुपारी ॲज युजल बाबा आणि मधुरा घरात एकटेच होते. बाबा काही जुना पसारा काढून बसले होते. बाबा, मालिशची वेळ झाली आणि हा काय पसारा केलाय तुम्ही? अगं, मी बँकेत होतो ना, त्याची काही कागदपत्र बघत होतो. तुला माहितीये मला आजार झाला आणि मग काय गोंधळ झाला देव जाणे. मला माझी ग्रॅज्युएटीच मिळाली नाही. 2-3 वेळा गेलो बँकेत, पण काही समाधानकारक उत्तर नाही मिळालं. मग नादच दिला सोडून. ते बँकेतले जुने मॅनेजर भेटले होते, त्यांचा पण सेम इश्यू आहे म्हणत होते. अजून एकदा भरू फॉर्म, बघू मिळालं तर. 30 वर्षांची कमाई आहे. जास्त पैसे नाही मिळाले तेव्हा, म्हणून घरच्यांची खूप फरफट झाली अगं. त्यामुळे नलिनी अशी चिडकी झालीये. बाबा, मी काय म्हणते, आपण भरूयात ना फॉर्म परत. नको, आता मला परत नकार पचवायची ताकदच नाहीये. बाबा, बी पॉझिटिव्ह. चला आता जाऊयात आपण. तसं पण मला घरात करमत नाही आज. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते काढा बरं. बाबा आणि मधुरा परत बँकेत जातात. तिथून LIC ऑफिस आणि या सगळ्या घाईत ती मोबाईल मात्र घरीच विसरते. फॉर्म भरून निघेपर्यंत खूप उशीर होतो आणि बाबांच्या मोबाईलची बॅटरी पण संपलेली असते. बाबा, हे खूप ओरडतील मला आज. माझा मोबाईल पण घरी विसरला कधी नव्हे ते. मी आहे ना, मी लढवतो खिंड. हे बोलू तरी देतात का? मी तर ठरवलंय बाबा, गप्पा बसायचं, मान खालची वर नाही करायची. मी काय म्हणतो मधुरा, आपण घरी नको सांगूयात हे, म्हणजे काम होईल ना होईल. मग काय सांगायचं ते आधीच ठरवायला लागेल ना. आपण असं सांगूयात की माझ्या एका मित्राला भेटायला आलो होतो शिवाजीनगरला. ठीक आहे बाबा, डन. सगळे घरी येऊन त्यांची वाट पाहत असतात. रश्मी, मला वाटतं ते दोघं बाहेर गेले असतील. तोवर जा, स्वयंपाकाची तयारी कर. ठीक आहे आई. विक्रांतचा दिवस ऑफिसमध्ये खूप हेक्टिक गेला होता, म्हणून तो तणतणतच घरी आला. मधुरा, कॉफी. रश्मी त्याला कॉफी देते. ती नाहीये, बाबा आणि ती बाहेर गेलेत बहुतेक, अजून आले नाहीयेत. ओके. तो कॉल करतो तर मोबाईल घरातच वाजत असतो. अरे, ती मोबाईल घरी विसरलीये आणि ह्यांचा स्विच ऑफ येतोय. वेंधळीये तुझी बायको, कधी समज येणार देवच जाणे. 7:30 वाजत आलेत आता. तो गाडीचं GPS चेक करतो तर पुण्यात दाखवत होतं. 8 वाजता दोघंही घरी येतात. गपचूप आपापल्या बेडरूम मध्ये जाऊन चेंज करून हॉलमध्ये येतात. मी स्वयंपाकाचं बघते. मधुरा, कुठे गेला होतात तुम्ही? आणि ही कुठली पद्धत आहे उशिरा यायची? सूट दिली की किती गैरवापर हा? आई, ते मला. तिचं ततपप होत होतं. अगं नलिनी, माझा एक मित्र आहे ना, जुन्या बँकेचा मॅनेजर, तो जरा आजारी आहे म्हणून त्याला भेटायला गेलो होतो. रस्त्यात काय सांगू, किती भयंकर ट्रॅफिक होतं. पण आपली मधुरा खूप छान कार चालवते. कसली भारी गाडी चालवते. इतक्या गाड्यांमध्ये पण सफाईने कार काढली तिने, म्हणून 8ला तरी आलोय आम्ही, नाहीतर अजून उशीर झाला असता. बाबांनी तारीफ केली म्हणून तिने हसून वर बघितलं तर विक्रांत रागाने तिच्याकडेच बघत होता, म्हणून परत तिने मान खाली घातली. असं होय, ठीक आहे. अहो, पण सांगून जायचं ना. आणि मधुरा, तो फोन व्हॉट्सअप आणि फेसबुकसाठी नाही, कॉलसाठी पण असतो, आणि शिवाय सोबत घेऊन जाण्यासाठी. कधी मोठी होशील काय माहिती. काही बोलण्याची तर तुला सोयच नाही. एकतर काहीतरी विचित्र वागतेस, नाहीतर रडतेस. तिला आईच्या बोलण्याचं हसू येतं, पण ती ओठ दाबून गप्प बसते. विक्रांत अजूनही रागातच होता. त्याचा राऊंड अजून बाकी आहे हे तिला समजलं होतं. सॉरी आई, मी होईन मोठी. बाबा आणि मावशी तिच्या एक्सप्रेशन्सकडे बघून हसत असतात. सॉरी म्हणजे समजूतदारपणे वागेन, प्रॉमिस. जाऊ स्वयंपाकाला? ती आत जाते ना जाते तोवर जोरात धमाक्याचा आवाज येतो. सगळे पळत किचनमध्ये जातात. विक्रांत पटकन जाऊन मधुराला जवळ घेतो. त्या आवाजाने ती घाबरली होती. सगळे अवाक होऊन बघतच राहतात. नील आणि आशूही नुकतेच आत येत होते. आवाजाने ते पण तसेच पळत आत आले होते. रश्मीने कुकर नीट न लावल्याने तो फुटला होता. नशिबाने तिला किंवा कोणाला काही झालं नव्हतं. फक्त राई सोडून घरभर पसरला होता. रश्मी एका कोपऱ्यात बसली होती. नील तिला बाहेर घेऊन आला आणि तिला पाणी देऊन त्याने शांत केलं. आईचं तापमान कुकरपेक्षा जास्त झालं होतं. कोणत्याही क्षणी ब्लास्ट होणार होता. मधुरा मावशीला काहीतरी बोला असं खुणावत सांगते. नलिनी, जे झालं ते झालं. आपण ना आज बाहेर जाऊ जेवायला. रश्मी आणि नीलचं लग्न झाल्यापासून आपण एकत्र गेलोच नाहीये ना, म्हणून मग माझ्याकडून ट्रीट. ताई, अगं पण. नलिनी, अगं घाबरली ती. उद्या बोलूयात ना. ठीक आहे,
चला आवरून या सगळे. मावशी, तुम्ही एका कारने जा, आम्ही दोघं मागून येतो, मधुरा म्हटली. का ग, चल की तू पण. हे आवरून यावं लागेल ना, म्हणून मग मी येते. तुम्ही जाऊन सुरू तर करा. आईंचा मूड डाऊन होण्याअगोदर प्लीज आपण सांगूयात की कारमध्ये एवढे जण मावत नव्हते, म्हणून आम्ही मागून येतोय. किती गुणाची आणि समजूतदार आहेस ना तू. आत्ता कुठे दमून आली होतीस आणि आता अजून काम. मावशी, थोड्या वेळापूर्वीचं आठवत नाही का तुम्हाला? आई काय म्हणाल्या त्या? मी लहान आहे आणि म्हणून वेंधळी पण आहे. जाऊ दे ग, ती रागात आणि मेन म्हणजे टेन्शनमध्ये होती म्हणून तसं बोलली. तू कधीपासून मनावर घ्यायला लागलीस? नाही, ते असंच. सॉरी, मी जाते. सगळे जातात तरी ती किचन आवरत बसते. विक्रांत थोडी हेल्प करतो म्हणून जरा लवकर होतं, पण आधीच ऑफिसमध्ये झालेली दगदग, ट्रॅफिक आणि त्यात हे काम, तिची तर जेवायची इच्छाच उरत नाही. मधुरा, मी आशूला आपल्यासाठी पार्सल आणायला लावलंय. थँक्स. पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर रागावलो नाहीये किंवा माझा राग कमी झालाय. सगळं आवरून होईपर्यंत 11 वाजतात तिला. सगळे जेवण करून त्यांच्यासाठी पार्सल आणतात. थँक्स मधुरा, तू परत सगळं आवरलंस. सॉरी, खूप पसारा झाला होता ना. दोघे डायनिंग टेबलवर असतात. ती उगाच खेळत असते रोटी सोबत. जेव ना. माझी इच्छा नाहीये, प्लीज, मी दूध पिईन. मी भरवू? नको. रागाने नाही बोलते बच्चा, हे घे, खा. तो तिलाही भरवतो आणि स्वतःही खातो. तुम्ही अजून रागावणार मला, म्हणजे मी त्यासाठी प्रिपेअर्ड आहे. काय? हो, येताना मी ठरवून आले होते मनाशी. कितीही बोलले तुम्ही, आई, तरी रडायचं नाही. सो आय एम प्रिपेअर्ड फॉर दॅट. यू कॅन स्कोल्ड मी नाव. त्याला तिच्या बोलण्याचं हसूच येतं. अहो, हसू नका, रागवा ना, मी नाही रडणार, प्रॉमिस. ती गळ्याला हात लावून म्हणते. नको हे उधार तुझ्यावर, गेलाय माझा राग. खरंच? अय्या, किती गोड. म्हणजे मी बोलणार होतो, पण त्याआधी तो ब्लास्ट झाला. 1 सेकंड वाटलं तुला काही झालं की काय. जीव अगदी बाहेर आला होता, म्हणून मग जसा राग आला होता ना तसाच तो गेला त्या ब्लास्टमुळे. तो ब्लास्ट परवडला असता मला हे सगळं आवरण्यापेक्षा. ती मनाशीच पुटपुटते. काही बोललीस का? नाही. उद्यापासून तूच सगळं करत जा प्लीज. वाटलं तर बाई कंटिन्यू कर, मला अजून रिस्क नकोय बच्चा. हो, मी जाणार आहे 2 दिवसांनंतर, माहितीये मला. सारखी सारखी आठवण करून देत जाऊ नकोस. कुकर ब्लास्टमुळे सगळेच जरा अपसेट होते. विक्रांत जास्त पॉझिटिव्ह झाला होता. त्यात आता ती जाणार म्हटल्यावर जास्तच जीवावर आलं होतं त्याच्या. तिला एकदम जवळ घेऊन झोपला होता तो. इथे नीलही रश्मीवर थोडा रागावला होता, पण जास्त बोलला असता तर ती रडली असती, म्हणून तो गप्प बसला. दुसऱ्या दिवशी, मधुरा, आजपासून सगळा स्वयंपाक तू करायचास. रश्मी, तुम्ही आधी शिकून घ्या, मगच स्वतः करा. अजून घरात स्फोट करायचा नाहीये. परवा मधुरा जाईल, मग बाई येईल स्वयंपाकाला. तुम्ही वरची कामं बघा. आणि जमलं ना तर लवकर उठायचं बघा. आता लग्नाला 1.5 महिना होत आलाय. 7:30 वाजता उठता तुम्ही. हो आई, मी करेन ट्राय. उद्या माहेरी जायचं म्हणून मधुरा एक्सायटेड होती. तिची बॅग भरत होती. बच्चा, तू 15 दिवसांसाठी चाललीयस, कायमची नाही जे तू इतकी सामान भरतीयस. अहो, बुक्स आहेत आणि माझे ड्रेस, मेकअपचं सामान. तुला कोण बघणार आहे तिथे? तो चेहरा पाडून बसला होता. तीही त्याची खेचत होती. खूप जण बघतात. असं वाटतही नाही की माझं लग्न झालंय. आय एम जस्ट 20. तुमच्यासारखी 30च्या आसपास नाहीये मी. ओह स्वीट 20. आय एम जस्ट 28. हो मग 2 वर्षांनी व्हाल ना 30. मग तसं तर तूही 10 वर्षांनी 30ची होशील. 10 वर्ष आहेत त्याला, खूप वेळ आहे अजून. हो माहितीये, पण झालंय तुझं लग्न. तुझ्या असू दे लक्षात. जळण्याचा वास येतोय ना. मी का जळू? मी कुठे म्हणलं तुम्ही जळतात? तुम्हीच मान्य केलं आत्ता. जळकर रताळ. काय म्हणालीस? तो तिला गुदगुल्या करत होता. म्हणशील परत? मी मोठा आहे हो ना, 30चा. बोल आता, बोल की. नाही, नको, प्लीज नको, माझं पोट दुखतंय विक्रांत. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. हसून हसून लोटपोट होत दोघंही बेडवर पडले होते. आय विल मिस यू बॅडली शोना. मी टू. मी ना तुला रोज भेटायला येत जाईन. नको, सगळे चिडवतात आधीच मला. चिडवू दे ना, मग मी तुला बघेन, जेवण करेन आणि निघून जाईन. मी आरामाला आणि अभ्यासाला चाललीये. काम नाही करणार आहे मी. प्लीज, मला जाम कंटाळा येतो. तिथे तरी काम नको. बरं, मग रोज नुसता बघून येईन. बघू. तुला ना कदरच नाहीये माझ्या प्रेमाची. कोणाचा नवरा असं म्हणत नसेल
आणि तू मला नको नकोच म्हणत असतेस. मी किती प्रेम करतो माहितीये. आता तर नीलच्या बेडरूम मध्ये पण नाही जाऊन झोपता येणार. मोलूला घेऊन झोपा ना. मोलूच्यात आणि तुझ्यात खूप फरक आहे. कसं काय? तू बोंबील आणि हा मोलू. विक्रांत, आय हेट यू. बट आय लव्ह यू. तो तिला मानेवर किस करत होता. त्याच्या स्पर्शाने ती शहारत होती. तिलाही तो स्पर्श हवा हवासा वाटत होता. दुरावा जो येणार होता 15 दिवसांचा. हळूहळू तो चेहऱ्यावर मानेवर ओठ टेकवत होता. तिच्या गुलाबी ओठांवर आपल्या ओठांची मोहर उमटवत त्याने तिला आपलंसं केलं. खूप वेळ तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. तिला दूर करणं त्याच्या जीवावर आलं होतं. पण इथे राहून तिचा फोकस गेला असता म्हणून तिचं जाणंच योग्य होतं. घरच्या कामात तिला अभ्यासाला वेळ मिळायचा नाही. बच्चा, सॉरी. का? तुला खूप काम करावं लागतं यार. मला कधी कधी वाटतं आपण आपल्या फ्लॅटवर शिफ्ट व्हावं. तुला ॲटलिस्ट आराम तरी मिळेल. पण मग घरच्यांचा विचार करून गप्पा बसतो मी. आय कांट बी अ सेल्फिश पर्सन. आय गेस वी शुड अपॉइंट अ फुल टाइम मेड. विक्रांत, घरच्या कामानी जास्त काही फरक नाही पडत. नाही पडत, पण तुझ्या करिअरवर, हेल्थवर तर पडतोय. तू खूपच वीक होत चाललीयस. भीती वाटते मला तुझी, चक्कर येऊन पडशील की काय. बघू मेडचं, मी करेन ना ऍडजस्ट. मला सवय आहे कामाची आधीपासून. म्हणजे लग्नाआधीही मी ही कामं करायचीच ना. पण बच्चा. विक्रांत, मी जाणार आहे उद्या आणि तुम्ही हे काय पण किंतु परंतु घेऊन बसलाय. एक विचारू, तुम्ही मला विसरणार नाही ना? पागल आहेस का? मी तर रोज तुला त्रास देणार आहे. कंपल्सरी मला व्हिडिओ कॉल करायचा रोज. नक्की. बच्चा, तू नाहीयेस ना इथे, म्हणून मी पण माझी आउट स्टेशनची कामं करून घेतो. मला रात्री तू नसलीस की झोप नाही येत या रूममध्ये. ठीक आहे, आता झोपा. मधुरा सगळ्यांच्या पाया पडून माहेरी जाते. जाताना तिची कार घेऊन जाते. आशू तिला चॉकलेट्स देतो. 4-5 दिवस असेच जातात. विक्रांत पण बाहेरच असतो. घरी आलं की तिची आठवण यायची. त्यात नीलचा नवीन संसार. आशू पण काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. अवी, हे विक्रांतला दे ना, आज ते ऑफिसला येणार आहेत. आमच्याकडे कॅन्टीन आहे पिल्लू, पण मी स्वतः केलंय त्यांच्यासाठी. तुला नुसतं कॅरी करायचंय. आणि हा घे तुझा टिफिन. तसं पण आजपासून माझे पेपर्स चालू होणार आहेत, परत नाही जमणार मला. गुड, आता येतो मी आणि ऑल द बेस्ट. लंच ब्रेकला. विकी. हा अवी, बोल ना. हे घे. हे काय रे? तुझ्या लाडक्या बायकोने दिलंय. तो गालातच हसतो. सगळे चिडवत असतात त्याला. पूर्ण टिफिन त्याच्या आवडीचा होता आणि त्यात एक चिठ्ठी पण होती. प्लीज कम सून, आय मिस यू बॅडली. हे वाचून आपसुकच त्याच्या डोळ्यात पाणी येतं. 2-3 दिवस जातात. तिचे पेपर चालू होते म्हणून तो तिला भेटायला गेला नव्हता. आज तिला कॉल ट्राय करतो तरी लागत नव्हता. शेवटी वैतागून त्यांनी संदीपला फोन केला. हॅलो. हा भाऊजी, बोला ना. बच्चा कुठे? मी केव्हाचा कॉल करतोय. ते भाऊजी. बोल ना, मला टेन्शन येतंय. ती रडतीये. का? पेपर तर नीट चाललेत ना तिचे. मग? ते तिचा तुम्ही गिफ्ट केलेला फोन पडून फुटला. मी गेलो होतो रिपेअर करायला, पण तो मेजर डॅमेज झालाय म्हणून ती रडतीये. मी म्हणलं उद्या नवीन आणू तरी ऐकत नाहीये. अरे देवा. तिला फोन दे, मी बोलतो तिच्याशी. पिलू, भाऊजी आहेत. मला नाही बोलायचं. अगं ते काय म्हणतायत ते ऐकून तरी घे. नको, ते मला आधीच लहान बालिश म्हणतात. त्यात मी खरंच तसं केलंय. हॅलो संदीप. भाऊजी, ती मला फोटो पाठव तिचा. काय अवतार केलाय बघू. आणि मी येतोय, तिला सांगू नकोस. संदीप त्याला तिचा रडतानाचा फोटो पाठवतो. विस्कटलेले केस, डोळे रडून खोल गेले होते, नाक लाल झालं होतं, गाल टम्म फुगले होते. तिला रडताना बघून त्यालाही वाईट वाटतं. आणि त्यातही वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की त्याची किती भीती आहे तिच्या मनात. रडली का बायको तुझी आज परत? आई म्हणते. काय झालं? चल जाऊ आता. आशू म्हणतो. आई, मी आणि आशू मधुराकडे चाललोय. आज रात्री तिथेच राहू. तो तिच्यासाठी ब्रँड न्यू मोबाईल विकत घेत असतो. विक्या, आयल पे. अरे आशू, देतो ना. अरे चुप रे. इतक्या दिवसात तिला मी असं काही स्पेशल गिफ्ट दिलं नाहीये. माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट. रश्मी वहिनी आणि आपलं कनेक्शन जमेल असं काही चिन्ह दिसत नाहीये, पण मधुरा खूप करते रे माझ्या आणि मम्मीसाठी. एखादा दिवस जरी घरी यायला जमलं नाही ना, तरी दुसऱ्या क्षणाला ती दारात हजर असते. ती आहे म्हणून मी बिनधास्त. त्यामुळे प्लीज मला पे करू दे. ठीक आहे, कर.
दोघं मोबाईल, चॉकलेट्स आणि रोझेस घेऊन घरी यायला निघतात. कारमध्ये, आशू, तू असं का म्हणालास की रश्मी आणि तुझं नाही जमणार? विक्या, आपण कधी काही लपवलं नाही, पण तिचं आणि माझं ट्युनिंग नाही जमलं. म्हणजे ती मागे नीलला बोलताना ऐकलं होतं की आशू आणि मावशी रोजच जेवायला का येतात. मला खूप हर्ट झालं होतं यार. नील वॉज व्हेरी अँग्री. ऍक्च्युली वेन आय एंटर्ड इन हिज केबिन दॅट टाइम आय हर्ट दिस. म्हणून मी आलो नव्हतो, पण मधुरा घरी आली होती आणि ती माझ्यासाठी जेवलीही नव्हती. सो दिस ॲटिट्यूड मेक्स हर डिफरंट. मी मधुराला काही सांगितलं तर ती ॲज अ इम्प्रूव्हमेंट म्हणून घेईल, बट रश्मी विल टेक इट ॲज अ इन्सल्ट. म्हणजे मधुरा त्या पार्टीच्या दिवशी जे म्हणत होती ते खरं होतं तर? यार विक्या, काही असू दे, मधुराला याचा त्रास होता कामा नये. आधीच तुमच्या लाईफमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आले. लहान आहे ती खूप. आता काहीही सहन करण्याची ताकद तिच्यात नाही दिसत मला. तुला काय वाटतं आशू? ज्या क्षणी मधुराला त्रास होईल त्या क्षणी मी तिला घेऊन बाहेर पडेन. मी तिला त्रासात नाही बघू शकत. त्यावेळी मला कोणीच अडवू शकणार नाही, अगदी आई बाबा पण. रश्मीला नील आवर घालेलच, पण घरात बाकीच्यांना आणि बच्चाला काही झालं तर मी काय करू शकतो हे नील जाणू नये. आणि तू बावळटासारखा वागू नकोस. ते तुझं घर आहे, हक्काचं. आणि मधुरा तुझी वहिनी नाही, एक मैत्रीण पण आहे. तिला हक्काने तू काहीही सांगू शकतोस, रागावू शकतोस. फक्त रडवू नकोस. विक्रांत अवीला कॉल करून तिचे फेवरेट डिश बनवायला सांगतो. तसंही तिचे मम्मी पप्पा गावाला गेले होते, त्यामुळे त्याला तिथे बिनधास्तपणे राहता येणार होतं. घरी नील ड्रिंक करत होता. नील, विक्रांत खूपच काळजी करतो ना मधुराची. थोडं रडली की लगेच पळत गेले. तिचा मोबाईल फुटला होता ना, म्हणून नवीन घेऊन गेला असणार. तिला सरप्राईजेस खूप आवडतात ना. ओह, खूपच खर्च करतात ना ते. जीव आहे त्याचा. ती काहीही करेल, पण तिच्या इच्छा पूर्ण करेल. पण असं का? म्हणजे तुम्ही असं इंटेन्स प्रेम नाही करत माझ्यावर. त्याला भीती आहे तिला गमवायची. नीलला थोडी जास्तच झाली होती. त्यात हे दोघं नव्हते म्हणून पिण्यावर कंट्रोल नव्हता. म्हणजे मधुरा जाणार होती का त्याला सोडून? ती सिरियस होती ना आफ्टर हर मिसकॅरेज. हो ना, मी ऐकलं. पण इतकी घाई का केली? म्हणजे ती नुकतीच 18 पूर्ण झाली होती ना. मग विक्रांतनी थोडं कंट्रोल करायचे ना इमोशन्स. तेच तर त्याला नाही झालं ना, म्हणून मग मधुरा दुरावली त्याच्यापासून. म्हणजे असं का बोलताय नील? नील तिला नशेत विक्रांत, राधा आणि मधुराचा पूर्ण पास्ट सांगतो. ओह, म्हणून तिला एवढं जपता तुम्ही? ती आहेच तशी परीराणी. दुखवावं असं कधी वाटतच नाही. गोड निरागस बार्बी डॉल. खूप लाघवी स्वभाव आहे तिचा. इकडे विकी आणि आशू तिच्या घरी पोहोचतात. विक्या, तू आधी बोल, मग मी येतो. ती गुडघ्यात डोकं घालून बसली होती. संदीपच्या समजावण्यामुळे थोडी गप्प होती. विक्रांत आला तसा संदीप बाहेर गेला. तिला बघून त्याच्याही काळजात दुखत होतं. बच्चा, तो तिच्या डोक्याला हात लावतो. विक्रांत, असं म्हणत ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागते. का रडतीयस? शांत हो बरं. अगं, साधा मोबाईल होता, तुटणार, खराब होणार. सॉरी. ती हुंदके देऊन रडत होती. तो माझा बर्थडेचा मोबाईल होता, गिफ्ट होतं. मग या बर्थडेला अजून एक देतो. मी नेहमी काही ना काही करत असते ना. सॉरी, आय एम नॉट परफेक्ट. कोण म्हणलं? तू बेस्ट आहेस. अगं, तो मोबाईलच साधा होता, एकदम साधा, म्हणून लगेच फुटला. पण माझे फोटो? बच्चा, तुझा डेटा लिंक आहे, सगळा डेटा आहे. तरी सॉरी. माझ्याकडे बघ. तो डोळे पुसून तिचे केस नीट करतो. तू माझी आहेस आणि का सारखा जीव खात असतेस काय माहिती. म्हणजे तू रडलीस की मला अजिबात करमत नाही. मधुरा, एका साध्या मोबाईलसाठी तू स्वतःचं हे काय करून ठेवलंयस बघतीयस का? आता तर 1000 नाही, लाखो वेळा सांगून झालंय, रडू नकोस. मी मुद्दाम नाही रडले, मला येत होतं ऑटोमॅटिक रडायला. ती एक ओठ बाहेर काढून सांगत होती. असं होय. सॉरी मला समजलंच नाही. आत येऊ का रडूबाई? आशू म्हटला. या ना अश्विन भाऊजी. भाऊजी? वहिनी साहेब, काय राव, हे काय केलंय स्वतःचं? माझा मोबाईल. बच्चा, झालंय आता सगळं. डोळे बंद कर तुझे. का मारणार आहात का आता मला? नाही ग शोना, तुला का मारू मी? आशू तिला न्यू मोबाईल देतो आणि सोबतच चॉकलेट्स पण. नवीन फोन? वाव. ती सगळं विसरून बेडवर उड्या मारते. वेडी कुणीकडची. विक्रांत तिला खाली घेऊन हक करतो.
विक्या, गेले काही दिवस हे मिसिंग होतं आपल्याकडे. 35,000च्या मोबाईलला साधं म्हणायला गट्स लागतात. पण हिच्या हसऱ्या चेहऱ्यापुढे पैसा नगण्य आहे मला. कुठूनही आणेन मी तो. अरे तू तो प्यार में पागल हो गया है. चुब्बे. अवी आणि प्राजू पण येतात. चला जेवायचं का, अवी म्हणतो. सॉरी जीजू, तुमची बायको इतकी रडत होती, आमचंही ऐकत नव्हती, प्राजू म्हणते. हो, मला एकट्यालाच येतं ना तिला हँडल करता. बॉर्न टॅलेंट होय ना बच्चा. सगळे अवीच्या घरी जेवायला जातात. जेवण करून थोड्या वेळाने अवीच्या शेतात जाण्यासाठी निघतात. आशूला दाखवायचं असतं ना, म्हणून. गप्पांमध्ये तिचा मूड ठीक होऊन जातो. आज काही डान्स नको का बार्बी, अवी विचारतो. नको. का नको? मी आज 12 दिवसांनी माझ्या बायकोला बघतोय. मी तर करणार आहे. काजवे कुठे गेले, आशू म्हणतो. तुमचा प्रकाश इतका पडलाय की ते लाजून पळून गेले. व्हेरी फनी. अरे आशू, त्यांचा पण सीझन असतो, अवी त्याला सांगतो. ओह, असं आहे का? सो माय डिअर वाईफ, वुड यू लाईक टू डान्स विथ मी? विक्रांत अदबशीरपणे तिला विचारतो. आज तिला खरंच डान्स नव्हता करायचा, पण त्याला नकारही देऊ शकत नव्हती, म्हणून ती हो म्हणते. पौर्णिमेच्या त्या चंद्रामध्ये तिचं सौंदर्य अजूनच उठून दिसत होतं. तिच्या गोऱ्या रंगावर पडलेला चंद्राचा तो प्रकाश, भुरभुरणारे मोकळे केस, डोळ्यातली निरागसता, गुलाबी ओठ, तिचं माधुर्य त्याला वेडावत होतं. गाण्यासारखाच त्याचा जीवही तिच्यात गुंतला होता, म्हणून तिने काहीही करू देत त्याला फरक पडत नव्हता. बऱ्याच उशिराने ते घरी आले. आशूला सेपरेट रूम देऊन दोघं तिच्या रूममध्ये झोपले.